आपल्यासोबत प्रमोद म्हसकर आहेत. त्यांच्यावरती पेन विधानसभा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. थेट त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आगामी निवडणुका लागल्यात विधान परिषदेच्या आणि आपला जो मतदारसंघ आहे, जी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे, तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. माजी खासदार आणि विद्यमान आमदार त्या ठिकाणी आहेत. नगर परिषद देखील भाजपकडेच आहे. कशा पद्धतीमध्ये आपण भविष्यात काम करणार आहात? ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना महायुतीच्या मार्फत आम्ही पक्ष संघटना मजबूत करण्याच्या अनुषंगाने युवक वर्ग असो, महिला वर्ग असो किंवा ज्येष्ठ पक्षाचे कार्यकर्ते असो, त्यांना एकत्र मिळून पक्ष संघटना वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही भविष्यकाळात करणार आहोत. आणि पक्ष एक नंबरचा कसा ठरेल याच्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व भाई व ताईंच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्याचं आम्ही पुढील काळामध्ये प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. पेन मतदारसंघातले काही महत्त्वाचे असे प्रश्न वाटत आहेत, जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्याच्यावरती आपण आता काम करणार आहोत. पेन विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगाराचा विषय असो, स्थानिक पाण्याचा प्रश्न आहे, तसे पेन विभागामध्ये खारेपाटण भागामध्ये पाण्याचा प्रश्न असेल किंवा वाडी वस्त्यामध्ये रस्त्याचे प्रश्न असतील, तर हे प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांच्या मार्फत पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न भविष्यात माझ्याकडून केला जाईल. आपण कार्याध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आलेली आहे. खारेपाट विभागाचा गंभीर पाण्याचा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष अनेक राजकारणी ते खारेपाट विभागामध्ये पाण्याच्याच राजकारणावरती राजकारण करत आहेत. तो प्रश्न आपण कसा लावून धरणार आहात या पदाच्या अनुषंगाने? खारेपाटण भागातील दौरा मी येत्या काही दिवसामध्ये करणार आहे. तेथील पक्षाचे कार्यकर्ते असो किंवा आमच्या महायुतीतील शिवसेना असो, भाजपाचे काही पदाधिकारी असतील, त्यांना एकत्र घेऊन, तिथील ग्रामस्थांना एकत्र घेऊन साहेबांच्या नेतृत्वाखाली तो पाणी प्रश्न कसा कायमस्वरूपी सुटेल याची मी पूर्णपणे माहिती घेणार आहे. आज बैठक जी आहे ती सुतारवाडीमध्ये संपन्न झालेली आहे. अनिकेत तटकरे यांची उमेदवारी फायनल झालेली आहे का? आता महायुतीचा अधिकृत घोषणा संध्याकाळपर्यंत होईल, परंतु आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की भाईंची ती सिटिंग आहे महायुतीतली सीट आणि ती भाईंना मिळेल याची आम्हाला आशा वाटते. धन्यवाद सर. हे होते पेन विधानसभा कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर. राजवैश्व पॉइंट वन मराठी, सुतारवाडी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.